वा वा वा, मस्तपैकी आप्पे पात्र गॅसवरती गरम होतं आहे. त्यामध्ये प्रत्येक आप्प्याच्या त्या साच्यामध्ये थोडं थोडं तेल घातलं जातं आहे. अरे च्या, काय बॅटर तर लगेच तयार झालं आहे. हो, आणि ते टाकायला पण सुरुवात केली. बरं, म्हणजे अगदी इन्स्टंट वाटतं बरं का. इन्स्टंट, अगदी झटपट. आयत्या वेळेला तुमच्याकडे कोणी पाहुणे आलेत आणि त्यांच्यासाठी तुम्हाला हेल्दी आणि मस्त झटपट नाश्ता बनवायचा आहे, त्यासाठी याचा हा उत्तम पर्याय आज आपण बघणार आहोत. नमस्कार, वेलकम टू मैदुकर रेसिपीज. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याचदा असं होतं ना, काय करावं काही सुचत नाही आणि मन तर इतकं चंचल असतं की त्याला केव्हाही काहीही खावंसं वाटतं. पण सगळेच पदार्थ लगेच बनत नाहीत. काहींना आदल्या दिवशीची पूर्वतयारी असते. आप्पे हे त्यातलेच. अशा वेळी मन कसं मोडायचं, म्हणून ही पर्यायी व्यवस्था बरं का मित्रांनो. तुम्ही इन्स्टंट आप्पे बनवलेही असतील कदाचित, पण 2-3 समस्या तुमच्यासमोर नेहमी आल्या असतील. त्या म्हणजे आप्पे फुलतच नाही, कडक होतात किंवा प्रॉपर फर्मेंट केलेल्या आप्यांसारखे लागतच नाही. त्यासाठी आज आपण सर्व समस्यांचं निराकरण करून संपूर्ण रेसिपी व्यवस्थित कशी करता येईल हेच बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपले आप्पे किती मस्त फुललेले आहेत, गोल्डन ब्राऊन रंगावर. त्यासाठी आपण बघणार आहोत त्याचे इन्ग्रेडियंट्स आणि संपूर्ण कृती. सुरुवातीला बघूया आप्यांसोबत लागणारी एक झटपट झकास चटणी, एकदम साधी सोपी. त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा. आता इथं आपण 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या आपण अर्ध्या अर्ध्या कापून घेत आहोत. अशा जाड मिरच्या आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्यांना कापून, त्यामध्ये कधी किडा निघण्याची शक्यता असते. आपण इथं गावरानी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यांना तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपण खरपूस भाजून घेत आहोत. आता इथं आपण एका मिक्सरच्या भांड्याला 12-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. भाजलेले एक छोटी वाटी शेंगदाणे घालत आहोत आणि त्यामध्ये भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहोत. त्यात चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि वरून कोथिंबीर भरपूर सारा घालून याला मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. या सगळ्यांची आपल्याला एक फाईन पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. ते पाणी घालून आपण याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी हिरव्या मिरची शेंगदाण्याची आपली बेसिकशी अशी एक चटणी तयार झालेली आहे. तिला छान कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा रंग आला आहे. तिला आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत. या घट्टसर चटणीची आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यात आपण मिक्सरचं भांडं विसळून घातलं आहे. एक पोरिंग कन्सिस्टन्सीला असलेली ही चटणी छान लागते. तुम्हाला हवी त्या पद्धतीने घट्ट पातळ तुम्ही करून घेऊ शकतात. आता एका फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आपण चटणीला लागणारी फोडणी तयार करून घेऊया. त्यामध्ये तेलामध्ये आपण थोडंसं जिरं घातलं आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि हे गरमागरम तेल सर्व आपण त्या चटणीमध्ये घातलं आहे आणि खमंग असा दरवळ सुटला आहे. चला आता आपण बघूया रेसिपीचं मुख्य आकर्षण म्हणजे आप्यांचं बॅटर. त्यासाठी एका बाउलमध्ये घेत आहोत 1 वाटी रवा, 1 वाटी दही. हे छान मिक्स करून यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण तरीही प्रत्येक वेळेस रव्याची सोकिंग कॅपॅसिटी वेगवेगळी असते. त्यामुळे थोडंसं पाणी जर तुम्हाला लागलं तर तुम्ही वरतून ते घालू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची पोरिंग कन्सिस्टन्सीच्या थोडीशी आधीची स्टेज एवढी मेंटेन करा. जर का हे बॅटर पातळ झालं तर तुमचे आप्पे कडक आणि चपटे होतील. आता हे बॅटर आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर आपल्या रव्यामधल्या सगळ्या कण्या ह्या दह्यामध्ये मस्त फुलून आलेल्या आहेत. हीच प्रक्रिया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी 10 मिनिटात होते. ह्या बॅटरमध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालत आहोत. त्यामध्ये आपण पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं पाणी घालताना एक काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे. नॉर्मल पाणी आपण इथं घालणार आहोत. गरम पाणी घातलं तर तुमचे आप्पे गचके होतात. सुरुवातीला सुद्धा आपण रवा भिजवताना नॉर्मल पाणीच घातलं होतं. तुम्ही बघू शकता आपलं मस्तपैकी बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये आता आपण 3 चमचे गरम तेल घालत आहोत. तुम्ही अशा पद्धतीने आप्पे करून बघा. तुम्हाला लक्षात येणार नाही की हे रव्याचे आप्पे आहेत की आदल्या दिवशी तयार करून भिजवून ठेवलेल्या डाळींचे आप्पे. आजच्या रेसिपीसाठी आपण जाड रवा 250 ग्रॅम घेतलेला आहे. 200 ml आपण दही घेतलेलं आहे आणि जेवढं दही तेवढंच आपण पाणी घातलेलं आहे. तुम्ही बघू शकतात आपले आप्पे अगदी मजेदार झालेले दिसत आहेत. आतमधून एकदम सॉफ्ट, वरतून आशा करतो आजची रेसिपी तुम्हाला सर्वांना खूपच आवडली असेल. भेटूया पुढील भागात अशाच नवीन मजेदार झटपट रेसिपींसह. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.